फायनली आपण चाललोय शिर्डीला चालत पायी. इकडे बघा दादाची इथं आहो, आपला परवा दादाची इथं ही गाडी आहे ना, ही गाडी टेम्पो पाण्याच्या सेवेसाठी असतो बरोबर आपल्या. आणि आज या वर्षी मी आपली गाडी पण घेऊन चाललो आहे, गाडी पालखीच्या बरोबर. त्या बघा दादाने मला बोलवलं. हे नाव वगैरे येत नाही, हे बघा दाखवतो तुम्हाला. हे नाव, स्टिकर आणि यो नंबर, गाडीला नंबर, यो नाव श्री साई श्रद्धा सेवा मंडळ खारेगाव ठाणे, हा स्टिकर आणि हा बाबांचा एक फोटो गाडी चिटकवायला समोर काचवर दिली त्यांनी. सो चला आता इथून मी ब्लॉगची आजची सुरुवात झाली. आता तुम्हाला रोजचे आपले पालखीचे ब्लॉग बघायला भेटतील. 7 दिवसाचे 9 दिवसाचे 9 दिवस कंटिन्यू आपण. आणि आपण दरवर्षी ज्या दिवशी पालखी पोचतो त्या दिवशी घरी येतात, पण यावर्षी आपण त्या दिवशी नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी निघणार आहे, रामनवमीच्या दिवशी. सो तुम्हाला बघायला भेटेल तिथं रामनवमीच्या दिवशी कसा माहोल असतं शिर्डीतला, आनंदाचं वातावरण असतं ना, पालखीतला पण आनंदाचं वातावरण असतं. सो चला तुम्हाला भेटू आता थोड्या वेळात. गाडीला स्टिकर लावू तिथेच. मी मस्त की सकाळी न उठलो ना, गाडी धुवून ठेवली मस्त की आपली. आता या गाडीला स्टिकर लावू सगळं आपलं. काय बेटा हा मग आता काढतोय. ठीक आहे चला आता जाऊ. तुम्हाला दाखवता. बॅग बी भरली नाही मी अजून. अनिलनी बोलवलं होतं मला, जरा काम होतं म्हणून हे स्टिकर द्यासाठी. आणि त्याच्यानंतर इकडे बघा बॅग कशी मी ठेवले बघा इथं. हां आणि रिद्धीने बघा माझ्यासाठी काहू काय काढले बघा याच्यामध्ये. हे बघा एवढं सगळं सामान याच्यामध्ये. टी शर्ट भरले, अजून हे सामान टाकायचं बाकी आहे, ट्रॅक पॅन्ट टाकायची बाकी आहेत. ह्यो आपलं पालखीचं टी शर्ट आणि ह्यो सामान. त्याच्याकडे बघा आम्ही मस्त की चिटकून टाकला नाव मस्त की गाडीला आपला साई श्रद्धा सेवा मंडळ 2024. हे नंबर 24 नंबर गाडीला दिले आपले. आणि साईबाबाचा फोटो दिलेला आहे. ये बघा पप्पा कसे बॅग भरतात. कुठे चालले? शिर्डीला. चालत चालू. ए बाबू बाजू बॅग तुला भरून घ्या. बरोबर नाही तुला भरून द्या. ये बघा तिकडे पण सामान आहे अजून. पॉवर बँक, चार्जर, अजून इकडे एअरबड होते ना. कुठे ठेवलेले? इकडे एअरबड घेऊन बस बंद कर. थोडा मस्त फायनली बॅग दिले. हे टी शर्ट वरती ठेवले कारण मला ना ते जीन्स पॅन्ट आणि हे घाला कमी माझ्या टी शर्टशी खेळते बघा. हॅलो काय आता गाडीत डिझेल टाका आधी. आता डिझेल टाकला म्हणजे काही टेन्शन नको. या चप्पला 2-2 घ्यायला लागतील म्हणा. आता एक गाडीत ठेवायला लागेल ना, एक पायात घालायला लागेल. ही बी चप्पलला काल धुवून ठेवली मस्त की मी. ही बी गाडीने टाकतो कारण ही ओली झाली तर मग सुकत नाही ना, म्हणून त्यासाठी ही ऑप्शन घेऊन चालू. चल मस्त की डिझेल टाकून येऊ गाडीत. टेन्शन नको आपल्याला. कुठं थांबायची त्यानं. चला काढतो मस्त की. तुम्हाला लय मजा येईल ब्लॉग बघायला. आता पालखीचे सर्व पालखी आम्ही कुठपर्यंत घेऊन जातो, कुठे कुठल्या रस्त्याने जातो, कसा जातो ते बघायला तुम्हाला भेटेल. मी पायी चाललो. मी गाडी घेणार नाही. गाडी इथून मी खारेगावपर्यंतच चालवीन. त्याच्या पुढे मग योगेश दादा आहे तिथं, तो चालवेल गाडी. म्हणजे कसं आपल्याला यायला टेन्शन नाही राहणार. यायला कोणी पण येते आपल्याबरोबर तर चालेल आपल्याला. पंपर रोल आपल्या शिलपाट्याचे नाक्यावर ठाकूरपाड्यात आहे तो पंप. येऊ मस्त की जर डिझेल टाकू आता आणि मग निघू इथून घरी. तर अनिल पण रेडी होणारच आहे. काय मस्त की टाकी फुल केली एकदम. आता टेन्शन ना आपल्याला. जोपर्यंत खाली येत नाही तोवर चला. पालखीचा आपला पदयात्रेचा टी शर्ट घातलं येऊ मी. आता इथून अनिलला घेतो. अनिल जेवायला गेले. अनिल जेवून झाला का मग निघू आपण. फायनली निघलो बॅग घेऊन आपली. हा मोबाईल बी घेतले, सर्वच घेतला आपला. पकडते एक. चल ये माझी पोरगी मला हेल्प करते बघा बॅग न्यायसाठी. चल आता चालली त्यांच्या घरी कौशाला आणि मी चाललो आता गाडीत बॅग ठेवतो मस्तपैकी. या दाखवतो बॅग मस्त की जागा वगैरे केली बघा मी. हे बघा सीट कसं फोल्ड केलेत मी बॅगा ठेवायसाठी. मग थांब्याजवळ गाडी मस्त बॅग ठेवा. आपण निघूया आता. चला
ते हे कर बंद. काय निघलो इथून मस्त की आता. आणि रे आपल्या बरोबर त्याला थोडा ओम साईराम त्याला थोडा प्रॉब्लेम झाला इकडे बघा. त्याला काल पाय मुरगडला पूर्ण सुजला पाय त्याचा. इकडे बघा सुजले अजूनपर्यंत पाय त्याचा तो. तर त्याच्यामुळे त्याला लागला आता तू काय चालू बिलू नको जास्त गाडीतच बस आपल्या आराम कर मस्तपैकी. चला आपण निघूया आता इथून. तिकडं अजय फोन करतोय बाई कधी येशील तो वाट बघतो जेवायला. चला जय येशी आई जय तुळजा भवानी आई. भेटूया आता रस्त्यात. आता मस्त की खारेगावला पोचलेलो आम्ही. आता इथून गाडी डायरेक्ट मंदिराजवळ नेतो आम्ही हिरादेवी आईच्या मंदिराजवळ. मग तिथून ती गाडी मी सोडणार आणि मी जाणार मामाकडे जेवायला. कारण ते वाट बघतात माझी अजूनपर्यंत. तो बाई अजय तो फोन करतोय बाई कधी येशील बाई कधी येशील. चला मी वेळेला इथं लवकरच आम्ही. इथं अजून कोणीच आलेलं ना आम्ही दोघं वेळे लवकर येण्याची आम्हाला गरज होती लवकरची. गाडी लावली बघा इथे मस्त घ्या आपली जेणेकरून टेन्शन नको. काही तिकडे बघा न्यायला मला मस्त आहे की तो म्हणता तुला न्यायला येतो तिथं. त्याला फोन केला मंदिरात लवलो ना लगेच आता जेवायला चाललंय. जेवू बिवू आराम करू गेल्या वर्षीची हरका आणि मग निघू आम्ही. चला आता पोहोचलो मस्त की आपण तिकडं त्यांच्या घरी अजय आईच्या. मस्त की बघा भाई आपला मस्त पाया पडतो देवाचे. गॉगल घालून नाही बघा इकडे फोटो नवऱ्याचं मस्त आहे की. चला चला पटापट चला चला. हा ती उद्या येईल. येत नाही अरे सिद्धू भाऊ सनी. मस्त की पोचलेलो आहे आता. बघा बेंच हे चालू आहे आपलं. बेंच चालू झालेलं आहे बघा. पदयात्री आपले सगळे आलेले आहेत. सो चला आपण. अरे दादा साईराम साईराम. बघा आता सगळं पालखी इथून उठून गेलेली आहे. नाही इथं आम्ही सगळं थांबलो आहे. सागर भाऊ साईराम साईराम दादा साईराम 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 राहुल भाई एकच भाई ओम साईराम. येत ना काय केलं आई आम्हाला बघला म्हणून आम्ही इकडचं चाललो म्हणून लगी ये बी आमच्या बरोबर का नाही. पालखी त्यांच्या घराला उभं होते. नाही 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 आमच्या मुलं नाही. आम्ही तिथून पण दुसरा टर्न मारू आता लेफ्ट टर्न मारू परत. आता इच्छा आहे ना इकडचं आहे पालखी. ते आधी समोर आली तिकडे पालखी. चला इकडनं जाऊ आपण. इकडे बघा पाय बघा वाट लागले. हा बोला दादा दादा हे बघा आम्ही दोघं होतो. आमच्या दोघांच्या मुलं आमच्या मागे या आवडून झाले. हा या 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 तुम्ही या आम्ही आहे इकडे पुढे. चला काय आपण हलो शॉर्टकट मारून पुढं. कारण काय झालं माहिती आहे का तिथं ना गर्दी जाम झाली म्हणून त्याच्यामुळे आम्ही इकडनं निघलो. बरं चला इकडे येऊन आता पुढून दाखवतो मग आम्ही काय. इकडे बघा पालखी एरिया आता इकडे समोरच्या.
जय साईराम. नवनाथचा ब्लॉगला साई श्रद्धा सेवा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज धन्यवाद. पहिला दिवस, पालखीचा पहिला दिवस. रामनवमीची पालखी चाललेली आहे साईच्या द्वारे हा आणि नवनाथचा पहिला आम्ही ब्लॉग देतोय. त्या ब्लॉगमध्ये आम्ही सर्व साई भक्त नवनाथला शुभेच्छा देतो. ब्लॉग धन्यवाद. आणि चांगले ब्लॉग त्यांनी बनवा असं बनवणार जरूर बनवणार आम्ही चांगलेच ब्लॉग बनवणार. बस चांगले बनवायचे. सर्वांना आवडणार असे बस आणि चालणार असे आपले ब्लॉग. बरोबर आहे. रामनवमीच्या या उत्सवामध्ये सगळं पदयात्रीचा उत्साह असा जोरदार आला पाहिजे. चला पुढे बोलूया अजून. आता ते जरा नुकतेच- रस्ता इथे बरोबर नाहीये. थोडा आपण रोड क्रॉस केल्यानंतर बोलूया आपण जरा थोडा. गाडीवाले सगळी बघतात तिकडे बोलून का एवढी ताफा चालले कुठं हा पदयात्र्यांचा. तर चाललाय शिर्डीला आपल्या. काही कायना माहीत आहे तर काही कायना माहीत नाहीये. इकडे बघा आता आपले काही सगळे पदयात्री सर्व येत आहेत आणि जबरदस्त. राकेश भाई ओम साईराम आहे ना. साईराम बरोबर आहे ना आपल्या. हा साईराम साईराम मामा काय बोलता. हो एकदम मजेत. हो जरूर. पोहोचलेलो आम्ही टोल नाक्याजवळ. इथं आणखी एक नाश्त्याचा स्पॉट आहे आपल्याला. तो नाश्ता जर इथला झाला बघा पाठीमध्ये किती आपले पदयात्री पोरं बघा. आपले पदयात्री बघा इकडे सगळं पदयात्री. साईराम हे बघा जाम ब्लॉगर इकडे बघा जाम आपले पोरा मागे दिसता बघता ना किती आहे. आपला अक्षय बहिणी बघा मस्त की झेंडा घेतले. कुठे दिसणार तुम्ही. रिक्षा नाही येत. साईराम हो साईराम घ्या सरबत घ्या. नाही साईराम तुम्ही घ्या पहिला मग आम्ही तिथं लागू नका. चला साईराम पटापट घ्या सरबत घ्या. इरफान भाई साईडला येऊ द्या. काय बोलता कसं काय बरं आहे ना मंडळी चालत आम्ही पण इकडे उभे आहेत. हो साईराम ओम साईराम. चला साईराम सरबत घ्या साईराम सरबत घ्या. साईराम अरे बापरे भाई साईराम या कसं मस्त झेंडा निशाणी घेतली त्यांनी. भेटले भाऊजी. निशान पर्यंत गेलो तुम्ही आता भेटला. ना भाऊजी बघत होतो भाऊजी दिसत कसं ना अजूनपर्यंत इकडं. मला गेलो निशान पुढे असतात मला. नाही निशाणी नाही आरामात आपल्या रेंज मध्ये आपण जमेल तसं आपला. पुढं एवढी आमच्या आम्ही थांबलो पाणी पियाला. बापरे लेफ्ट राईट करत चाललंय एकदम. हा सिद्धू भाऊ लेफ्ट राईट यो असाच लेफ्ट राईट लास्ट पण करायचं ना आपल्याला. आणि इकडं पालखी चाललेली आहे आणि इकडं ट्रॉफिक बघा किती लागलेली आहे. हायवे दिवा हवा. ओम साई श्री साई जय साई. ओम साई श्री साई जय साई. ब्लॉगवाला आला म्हणून. ओम साई श्री ब्लॉगवाला आला म्हणून 9 दिवस आमचं चल असते. 9 दिवस आता कोणला दोन जय साई. हॅलो साईराम हॅलो. ओम साई श्री साई जय साई. जय पार्टी छोटा आहे. नाही हा पण छोटूच आहे. आपण आता इथं पोहोचलेलो हॉल्टवर. आता आरतीच्या चेतन भाई भेटलेला आपल्याला. चेतन भाई काय बोलतो भाई तू चालत नाही मग तू काय करतो माहिती ना. सेवा करतो. आणि इकडे बघा यांचा टाटा चालले. चला आरती झालेली आहे चालू. आपण जाऊया आता. आरती चालू होईल म्हणजे आता.
आता ऑल्टो पूजला मानकुलीला पोचलो आपण दरवर्षीप्रमाणे. चला आपला मस्त घ्या ऑल्टो राहिले आता बसा मस्त आहे की सगळे आपल्या पद्धतीने नाही का. हे बघा सगळी कशी पोरा बसते ना आपली. साईराम कसे थकले आहेत ना आता एकदम. आणि इकडे बघा मस्त पालखी गेली आपली ते पण आलेला आहे बघा. पालखी चालली आपल्या हॉल्टला रात्रीच्या मुक्कामाच्या. आता आरती झाली इथंच तर आपण आता निघूया इथून. साईराम पुढे चला पटापट चला. धीरज भाऊ दिसतं फ्लॅश लावायची गरज नाही. हा मयुरेश भाऊ कसं काय? एकदम मस्त. त्यांना आता आल्या कुठं माहिती आहे का भिवंडी पर्यंत आल्या आणि इथं येऊन आता इथून पालखी जर आपले मंदिरात आपल्या याच्या टेमघरच्या साईबाबा मंदिर मग तिथून डायरेक्ट हॉल्टवर सरवलीपाड्या गावामध्ये जाऊ मग दाखवतो. आता चला आता बघा रस्त्याला एवढी पब्लिक पुढं चालले. आरती मागे आहे माझ्या झेंडा दिसतोय तुम्हाला. साईंची पालखी र या थारी गावाची शान साईंची पालखी र. आपण हॉल्टला पोहोचलेलो आपल्या. इकडे बघा आपले साई भक्त. साईराम कसे आहे? बरे आहे ना? साईराम कसे बसलेत आपले जेवायला मस्त वेगळी. साईराम जेवायला या. चला आता बाबूला बोल 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 का बोलत साईराम. आता साईराम आधी याच्यामध्ये काय बोलत पूजा 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 बघत ना पूजा चालली म्हणून जेवली जाम. दादा जेवा 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 आम्ही आता घेतो जरा. साईराम दादा चला आपण आता जाऊया जेवायला. म्हणजे आपली पोरं बघा मस्त आहे की सर्वात भारी मजा येते ना ती इथं चार्जिंग लावायला आणि तिथं जेवायला नाही का. हा चला आपण भाकर घेऊ अर्धी मस्त वेगळी आणि भात घेऊ गरम गरम. नको भाकर नको 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 भातच घेऊ आम्ही.
थोडासा तेवढं नको चला साईराम द्या आम्हाला डाळ जास्त टाका. नाही तुमच्या काढतो डाळ टाक रे. अरे भात तसा आहे ना तुम्हाला साईराम येतच नाही काढून टाकणार आहे कुठे ना तुम्हाला. साईराम चला साईराम पापड द्या आम्हाला. लोणचं बी द्या. टाका तिथे. कसा लोणचं डाळ भात आणि भाजी लोणचा पापड भजे आणि गजम. आम्ही बसलो जेवायला तर सगळे. सो चला या जेवायला आता फायनली आलं इथं आपल्या हॉल्टवरती ना. आता इथं बघा मस्त बाथरूम केले. झोपाची तयारी करता. औषध वगैरे खातो गोळ्या बिड्या आणि झोपतो मस्त की. सो तुम्हाला गुड नाईट बाय बाय टाटा. अशा नवीन ब्लॉगमध्ये आपण उद्याच्या भेटू. चला.